ब्रॉट टू यू बाय वी-गार्ड। आपल्याबरोबर मंत्री गिरीश महाजन आहेत। बहु सध्या महाराष्ट्राला 6 मंत्रिपदं जी आहेत ती केंद्रामध्ये मिळालेली आहेत। महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसला, मात्र 6 मंत्रिपदं वाट्याला आलेली आहेत। त्याचा परिणाम काय महाराष्ट्रावरती पाहिला नाही? परिणामाचा विषय नाही, पण महाराष्ट्राला चांगला झुकतं माप मोदींनी या ठिकाणी दिलेला आहे। 6 मंत्री सरकारमध्ये मोदींच्या या ठिकाणी आता काम करणार आहेत आणि रिजन वाईज असेल सर्व व्यवस्थित, म्हणजे प्रत्येक भागाला विभागाला त्या ठिकाणी न्याय देण्यात आलेला आहे। मग उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, का विदर्भ असेल, का पश्चिम महाराष्ट्र असेल, का मुंबई असेल, पुणे असेल, सर्वांना अतिशय झुकतं माप या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। निश्चित एक चांगला लाभ महाराष्ट्राला याच्यामुळे होणार आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मोठा फायदा त्यामुळे होणार आहे। 10 वर्ष झाले विकासाचा रथ अतिशय गतीने केंद्र सरकारचा धावतोय। 2.5 वर्षापासून राज्य सरकार त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आणि आता पुन्हा तिसरी बारी मोदींनी सांगितलं की हे तर ट्रेलर होतं, आता पिक्चर बघा। खूप चांगले आणि मोठे निर्णय की देशाला अतिशय वरती नेतील, अतिशय उंचीवर नेतील असे निर्णय मोदी या वेळेला घेणार आहेत आणि म्हणून देशवासियांना मोदींकडून खूप मोठी अपेक्षा या संदर्भामध्ये आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। रक्षा खडसेंवरती सुद्धा मंत्रिपदाची जबाबदारी आलेली आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ खडसे भाजप सोडून गेले, मात्र रक्षा खडसे भाजपमध्ये सुद्धा, त्याचं कदाचित त्यांना फळ आज मिळालं नाही। निश्चित या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत। रक्षा खडसे सतत तिसऱ्यांदा निवडून आल्यात। यावेळेला आम्ही त्यांना विक्रमी मतांनी जळगाव जिल्ह्यामधून आम्ही त्यांना 2,80,000 मतांनी निवडून आणलेला आहे आणि म्हणून आम्हाला सर्वांनाच त्याचा आनंद आहे। जळगाव जिल्ह्याला आहे, उत्तर महाराष्ट्राला आहे, महाराष्ट्रालाही आहे आणि एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हा विषय तुम्हाला एकत्रित करता येणार नाही। ते ठीक आहे, ते वेगळ्या पक्षामधले आमदार आहेत, त्यांच्या कन्या वेगळ्या पक्षाच्या कोणी पदाधिकारी आहेत, पण रक्षा खडसे सुरुवातीपासून भाजपत आहेत आणि त्यांनी कुठेही पक्ष आजपर्यंत सोडलेला नाही। त्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करतायत, संघटनेचं काम करतायत आमच्या, आणि म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पार्टीने तिकीट दिलं आणि आम्ही त्यांना मोठ्या मताधिक्याने, सर्वाधिक मताधिक्याने महाराष्ट्रात त्यांना निवडून आणलं। एकनाथ खडसे असं म्हणतात की कुटुंबातला सदस्य मंत्री होते त्याचा आनंद आहे। एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडला अशा मध्यंतरी चर्चा होत्या। आता तो काय सुकर झालं की आज एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला सुद्धा येणार आहे? ते मला माहिती, सुकर आहे का दुखर आहे मला ते माहिती नाही। ते पक्षासाठीच्या बाबतीत निर्णय घेतील, पण आम्हाला या गोष्टीचा निश्चित आनंद आहे की रक्षा त्यांना आमच्या त्या ठिकाणी आता मंत्रिपद मिळालेलं आहे। उत्तर महाराष्ट्राचा मान त्या ठिकाणी वाढलेला आहे। जळगाव जिल्हा विशेष करून 15-20 वर्षापासून आम्हाला संधी नव्हती, ती संधी आता आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे। सर, पंकजा मुंडेंचा दुर्दैवानं पराभव झाला। त्यांच्या पद्धतीनं बऱ्याच चर्चा ज्या आहेत ते सुरू आहेत की पंकजा मुंडेंना राज्यसभेवरती घ्यावं। काही ठिकाणी एक आत्महत्याची घटना जी आहे ती सुद्धा घडली। पंकजा मुंडेंनी आवाहन केलं की आत्महत्या करू नका। ही सगळी परिस्थिती भरून काढण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जातील? तुम्हाला वाटतं फटका बसला? नाही, अतिशय म्हणजे आम्हालाही त्या गोष्टीचा खूप खरं म्हणजे दुःखच आहे की पंकजाताई अतिशय थोड्या मताने शेवटी त्यांचा पराभव त्या ठिकाणी झालेला आहे। राज्यसभेवर घ्यायचा विषय असेल, कुठे घ्यायचा विषय असेल तर निश्चित पक्षासाठी त्या बाबतीत चांगला योग्य निर्णय करतील असं मला वाटतंय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक मंत्रिपदाची ऑफर दिलेली होती असं देवेंद्रजींनी सांगितलं, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवंय। ते कदाचित भाजपकडून दिलं जाईल किंवा आता टीका होती की नाही दादांची उपयुक्तता जी आहे ती भाजपसाठी संपलेली आहे, तुम्हाला असं वाटतं? मला असं अजिबात वाटत नाही आणि असं आमच्या पक्षासाठी नाही वाटत नाही। त्यांचं बोलणं सकाळी झालेलं आहे, त्यांची मीटिंग सकाळी झालेली आहे आणि मला वाटतं की अजून काही संपलेलं नाही आहे का सगळे मंत्री झाले, आता मंत्रिमंडळात जागा नाही असातला विभाग नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं यथावकाश पुढे सुद्धा लवकरच त्या संदर्भामध्ये पक्षासाठी निर्णय घेतील। दादा आमच्या सोबतच आहेत आणि ते सोबतच राहतील। शेवटचा प्रश्न मराठा आरक्षणाचा आहे। मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मनोज जरांगेंशी तुम्ही आतापर्यंत अनेकदा चर्चा केलेली आहे। ते पुन्हा एकदा उपोषणासाठी बसलेले, ते म्हणतात की सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केली आहे का? अधिसूचना काढतो म्हटले, मात्र अजूनही ते लागू केलेलं नाहीये। जर कदाचित लवकरात लवकर ते सरसकट लागू झालं नाही तर 288 उमेदवार विधानसभेला उभं करणाऱ्यांनी नाव घेऊन पाडणार। ठीक आहे, तर त्यांचा प्रश्न त्यांनी काय करावं काय नाही, पण मला असं वाटतं की स्पेशल अधिवेशन घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याचं काम मला वाटतं हे फक्त आमच्या सरकारनेच केलेलं आहे। कारण गेल्या 60 वर्षात ज्या लोकांनी तुम्हाला विचारलं पण नाही, पवार साहेब म्हणाले होते की मराठा समाजाला काय आवश्यकता आहे आरक्षणाची, हे ते बोललेत आणि आज तुम्ही त्यांचं गुण गातात। मला हे समजत नाहीये
ज्या देवेंद्रजींनी तुम्हाला आमचं सरकार असताना ते सीएम असताना पहिल्यांदा मराठा आरक्षण दिलं, दुर्दैवाने आमचं मध्ये आरक्षण म्हणजे सरकार आलं नाही, उद्धवजी तिथे सीएम झालेत आणि त्यांनी ते टिकवलं नाही, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना टिकवता आलं नाही. पण ज्या माणसांनी ज्या सरकारने तुम्हाला आरक्षण दिलं त्यांच्यावरच तुम्ही आज टीका करतात, हे कुठपत योग्य आहे? 60 वर्षामध्ये कुणाला वाटलं नाही का, पवार साहेबांना वाटलं नाही का, एखादा विषय तरी त्यांनी घेतला का, एखादा निर्णय तरी विधानसभेमध्ये त्यांनी आणलं का बिल एखादं, ते आम्ही केलं. पण दुर्दैवाने ते टिकलं नाही आणि आज पुन्हा आम्ही बघितलं असेल आपण 4 महिन्यापूर्वी आम्ही पुन्हा त्या ठिकाणी तो निर्णय केला, त्या ठिकाणी स्पेशल आम्ही त्या ठिकाणी अधिवेशन बोलवलं, ते बिल त्या ठिकाणी पारित केलेलं आहे. मला वाटतं की जो आवश्यक जो न्याय आहे, जे आवश्यक करण्यासारखं जे होतं ते आम्ही सर्व मराठा समाजाच्या त्या ठिकाणी केलेलं आहे. आता काय नेमकं जरांगेंना आवाहन असेल? ते म्हणतात की मी माझ्या मागणीवरती ठाम आहे, भूमिकेवरती ठाम आहे, सरकारचे काय प्रयत्न असतील? मला वाटतं या सगळ्या गोष्टीमध्ये 4 तज्ज्ञ लोक, 10 तज्ज्ञ लोकांना घ्या, आपल्याच समाजातले जज आहेत, रिटायर जज आहेत, सॉलिसिटर आहेत, त्यांना घेऊन बसा ना. हा प्रश्न असा नुसता मागणी केल्याने झाला असं होणार नाही. शेवटी त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे, कोर्टामध्ये ते टिकलं पाहिजे. अन्यथा नुसतं आपण आम्ही लिहून देऊ, तिकडे ते फेटायला जाईल, काही लिहून द्या, असं करता येणार नाही. मला वाटतं याच्यामध्ये व्यवस्थितपणे न्याय मार्गाने कायद्यात बसेल असंच काही झालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या समाजामधलेच घ्या, मी तर म्हणतो दुसरे नको. याच्यामध्ये आपल्याकडे तज्ज्ञ मंडळी खूप आहेत, जज आहेत, मोठे मोठे सॉलिसिटर आहेत ना, मोठे तज्ज्ञ लोक आहेत. 10 ने तुम्ही 15 लोकांची टीम तयार करा आणि त्यांना विचारा काय करता येईल, याच्यामध्ये कसा मार्ग काढता येईल. मला वाटतं तो मार्ग काढला पाहिजे. उपोषण हा काही याच्यामध्ये मार्ग नाही आहे. आता आपण पाहतोय की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये तज्ज्ञ लोकांनी एकत्रित बसून मार्ग काढला पाहिजे, उपोषण हा काही त्याच्यावरचा मार्ग नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद समी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.